नमस्कार मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबरी आलेली आहे की 9 ऑगस्ट रोजी तुमचा जो जून जुलै ऑगस्टचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। फक्त याच महिलांना 3000 रुपयाचा बोनस सुद्धा याच्यावरती मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही योजना कोणती आहे, म्हणजेच याच्यामध्ये नियम काय असणार आहे, तो ऑल डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबरी आलेली आहे। तसेच आपल्याला 9 ऑगस्ट रोजी आपल्याला 1500 रुपये म्हणजेच 3000 रुपये असे 2 महिन्याचे आपल्याला मिळणार आहेत। तर महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी आलेल्या 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी कळविण्यात राज्य सरकारने मंजुरी दिली होती। या संबंधीचा शासन निर्णय चुकताच काढण्यात आला होता। यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तडकरे यांनी खूप सारी माहिती दिलेली आहे, पण ती माहिती अजून कोणी रिव्हील केलेली नाही। तर मित्रांनो, ही माहिती थेट आपल्या चॅनलवरती आलेली आहे। आदिती तडकरे तर मित्रांनो, आदिती तडकरे यांनी आपल्याला ट्विटर करून सांगितलेलं होतं की सर्वांसाठी आपल्याला 9 ऑगस्ट रोजी ही रक्कम जी आहे ती आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन ही सुद्धा चेक करू शकता की आपल्या इथं काय काय म्हणलेलं आहे। तर मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला पात्र जी महिला आहेत त्याची इथे यादी आलेली आहे। आपली किमान वय 21 ते पूर्ण 65 वयापर्यंत होईपर्यंत तुम्ही याचा योजनेचा लाभ घेऊ शकता व लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड खात्याशी लिंक असणे खूप गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 म्हणजेच 2.5 लाखापेक्षाही कमी असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये जे महिला बाद होणार आहेत त्यांच्यासाठी जर म्हणलं तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त आहेत, तर तुम्हाला याचा लाभ घेता येत नाही। तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणामुळे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवक, कामगार आणि कंठोत्री कर्मचारी पात्र ठरतील। सादर जी महिला आहेत ती शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविल्या येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो। ही शेवटची आपली झालेली आहे। तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा सरकार राज्याच्या कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा ज्याच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अधिकृत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो। तर जे कुटुंब खूपच गरीब आहे त्यांच्यासाठीच फक्त ही योजना काढलेली आहे तसं म्हणत तर सीआरपी अशा सेविका, वर्ड अधिकारी, सीएमएम आणि मानपा बालवाडी सेविका, मुदत आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आणि तसेच अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका। Thanks for watching this video. Visit again.